आम्ही जनतेच्या सोबत आहोत, जनता आमच्या सोबत आहे आणि माता भगिनींच्या रक्षणाकरता सुरक्षित बहीण ही जी काही एक योजना नव्हे, जी आजच्या काळाची गरज आहे, ती आंदोलनाच्या रूपाने आम्ही चालू ठेवू. एक प्रश्न असा आहे की जर भूतकाळात बघितलं तर न्यायालयानं बंद संप हे बेकायदेशीर ठरवले. 2003 साली घाटकोपरच्या ब्लास्टचा निषेध करण्यासाठी शिवसेना भाजपने संयुक्तपणे महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. महाराष्ट्र बंद झाला आणि त्यानंतर समाजातील काही मान्यवरांनी त्याला आव्हान दिले. न्यायालयानं तुम्हाला प्रत्येकी सेना भाजपला 20-20 लाखांचा दंड ठोठावला. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी लक्षात घेता महाविकास आघाडीमध्ये असले त्यावर काही चिंतन किंवा काही त्यावर नाही. आता असं आहे की नेमका हा बंद उद्याच आम्ही जाहीर केलेला. आत्ता पवारसाहेब बाहेर गावी आहेत, नाना पाटोळे बाहेर आहेत, सगळेजण आम्ही म्हणजे मी मुंबईत तुमच्या समोर आहे. अशा वेळेला एकत्रित बसून आम्ही आता काही निर्णय घेऊ शकलो नाही. मात्र फोनवरून आमचं बोलणं झालं. पवारसाहेबांनी तर त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. आत्ता जरी उद्याचा बंद मागे घेत असलो तरी याचा अर्थ असा नाही की उद्या परवा कधी आम्ही एकत्र बसून भविष्यात बंद करणारच नाही अशातला भाग नाही. कारण संप करणं, निदर्शनं करणं, आंदोलन करणं हा लोकशाहीतला जनतेचा अधिकार लोकशाहीतल्या घटनेनुसार कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून परत एकदा सांगतो की माननीय उच्च न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मात्र आता त्यांचा आदर राखून उद्या असता की आम्ही तो मान्य करतोय. त्याच्यावरती देशभरामध्ये ही चर्चा व्हायला पाहिजे की लोकशाहीमध्ये ह्याला आता मान्यता आहे की नाही. कारण आंदोलन करूनच आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. तेव्हा सुद्धा आंदोलन केलं नसतं तर स्वातंत्र्य मिळालंच नसतं. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही आणि ते सुद्धा महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात, हे थोडंसं मला पटत नाही. उद्धवजी, मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की न्यायालयाने विरोधकांना चपराक लगावलेली आहे आणि विरोधकांचा उद्या काहीतरी भयंकर घडवण्याचा डाव होता. जाऊ दे, त्यांची काही सदा आवडती लोक आहेत, ते कोर्टात जातात आणि बरोबर नेमक्या ठिकाणी जसं मराठा आरक्षण असेल मग इतर काही गोष्टी असतील इकडे अडथळे निर्माण करत असतात, तर लोक त्यांना ओळखून आहेत. सर, हिंदी में यही जानना चाहिए कि कल जिस तरीके से आपने कहा था कि कल बंद होना चाहिए, महाराज बंद की आपने आह्वान किया था, लेकिन कोर्ट ने कहा है कि महाराज बंद आप नहीं कर सकते. क्या भूमिका हमें कोर्ट का फैसला हमें मंजूर नहीं है. इसके खिलाफ हम सर्वोच्च न्यायालय में तो जा सकते हैं, लेकिन कल के कल इसके ऊपर कोई सुनवाई नहीं होगी. सुप्रीम कोर्ट के लिए भी कुछ समय देना पड़ेगा. अब तो समय नहीं रहा, इसलिए हमें तो मंजूर नहीं है, लेकिन उसका आदर करते हुए स्वीकारना तो पड़ेगा, स्वीकार तो करना पड़ेगा. इसलिए कल हम बंद नहीं करने वाले. लेकिन मैं खुद और मैं सारी जनता को और सब मेरे पार्टी के कार्यकर्ता है, महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता है और जो भी नेता है उनको आह्वान कर रहा हूँ कि आप जहाँ भी होंगे, जिस गांव में होंगे, जिस शहर में होंगे, उसके शहर के और गांव के जो भी मुख्य प्रमुख चौराहे हैं उस पर आकर आप बैठ जाएं. मैं 11 बजे जाऊंगा. 2 घंटे तक तो एक आंदोलन तो करना ही पड़ेगा और मुंह पे काली पट्टी, हाथ में काला झंडा लेकर हम उसका विरोध करेंगे. आप खुद शिवसेना भवन के सामने बैठ के बात कर रहे हैं, लेकिन ऐसे में आपके इस आह्वान को देखते हुए क्या आपको लगता है कहीं ना कहीं खुद स्फूर्तता से लोग बंद का बांध पाल सकते हैं आज? नहीं, देखो, अब जब भी जनता को ऐसे लगे कि मेरे रक्षण करने के लिए कोई सामने नहीं आ रहा है, तो हमने अपने पड़ोसी देश में देखा है, जनता खुद सड़क पर उतर आती है. हम तो यही चाहते हैं कि वो जो स्थिति बांग्लादेश में हुई वो अपने हिंदुस्तान में नहीं होनी चाहिए. और इसलिए जनता की जो भावना होती है उसको एक आवाज़ देनी चाहिए. कोई तो उसको सुनने वाला चाहिए. हम जनता को लगना चाहिए अरे भाई ये मेरे साथ है. तो यही कोशिश हम कर रहे हैं और हम करते रहेंगे. ये आंदोलन रुकेगा नहीं. मैं जल्दबाजी कहना ठीक नहीं है, लेकिन तत्परता, उसको हिंदी में क्या कहते हैं पता नहीं. कोर्ट ने इस मामले पर सुनवाई की और फैसला दिया. मैं अभी अपेक्षा करता हूं कि जो केस है बदलापुर की केस, उस केस पर भी कोर्ट फास्ट ट्रैक क्या होता है वो दिखाएगी और जो भी गुनेगार है उसको सजा सुनाएगी. न्यायालयानं बदलापूर घटनेची सुमोटो दखल घेत जे काही भाष्य केलं काल सरकार आणि पोलिसांनाही. आता ती चपरात सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना नाहीये का? काल कोर्टाने जे थोबडवलं, हा थोबडवला शब्द मी मुद्दाहून वापरला, तो मुख्यमंत्र्यांना आणि सरकारलाच केलं ना. नाही, पण आज सकाळी तुम्ही